आमच्याकडे कोकणात म्हणे अर्धे अळकुंडान पिवळो, तसं असू नये. प्रत्येक गोष्टीतली इत्थंभून माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की एखादा साप मलाबार पीड वायपर असेल किंवा मलाबार ग्लायडिंग फ्रॉग आहे, तो त्या नावाने का ओळखला जातो याचं उत्तर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा एखादा पक्षी, त्याचे की कॅरेक्टर्स माहिती असणं गरजेचं आहे. सायंटिफिक त्याची नावं माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं बिहेवियर माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे शास्त्रीय कार्यशाळा जॉईन करत राहिलं पाहिजे, तिथे जात राहिलं पाहिजे आणि त्यातून जी माहिती मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही ॲज अ नॅचरलिस्ट ती माहिती लोकांना सांगणार आहात, तेव्हा ती इम्प्रेसिव्ह ठरते. लोकांना वाटतं की आपण दिलेले पैसे बाबा योग्य व्यक्तीला दिलेत. तर हे एक आहे आणि खूप शिकायला मिळतंय. म्हणजे त्यावेळी आम्ही शाळा शिकलो नाही, कॉलेज शिकलो नाही. परंतु आता जे शिकतोय, हे पी-एच-डी लेव्हलचं शिकतोय, अशी एक अनुभूती येते आणि खूप बरं वाटते, की आता मी जे काल वर्कशॉप केलं अकॉस्टिक. अकॉस्टिक हा शब्द पण मला माहीत नव्हता. पण मी जेव्हा तिकडे गेलो, त्यावेळी आवाजाचीही किती जादू असू शकते, वन्य प्राणी आणि त्यांच्यातलं ते कम्युनिकेशन कसं असू शकतं, हे मला त्या वर्कशॉपमध्ये समजलं. त्यामुळे असे वर्कशॉप्स करत राहिले पाहिजे आणि नवनवीन शिकत गेलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडतेच आणि आपणही व्यक्त होताना दुसऱ्याकडे एकदम कॉन्फिडेंटली व्यक्त होतो. त्यामुळे लोकही इम्प्रेस होतात.